प्रज्ञा प्रबोधिनी करिअर अकॅडमी मार्फत आपण MPSC राज्यसेवा ऑनलाईन क्लासेस बघतो आहे. त्याच्यामध्ये आपला जो विषय सुरू आहे तो आहे मॉडर्न हिस्ट्री. मॉडर्न हिस्ट्रीमध्ये काल जो आपण टॉपिक बघितला होता तो होता नॉन कॉपरेशन मुवमेंट, असहकार आंदोलन. काल आपण असहकार आंदोलन कंप्लीट केलं, नॉन कॉपरेशन मुवमेंटला आपण कंप्लीट केलं. असहकार आंदोलन जेव्हा आपण कंप्लीट करत होतो त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं की मोहनदास करमचंद गांधी यांना जे आहे 6 वर्षाची अटक झाली. 6 इयर्सला यांना जेल, 6 वर्षाची अटक. ज्या जजनी यांना 6 वर्षाची अटक दिली होती त्यांचं नाव होतं ब्रूम्सफील्ड. ह्या जजनी यांना 1922ला जे आहे 6 वर्षाची सजा ऐकवलेली. सो 6 वर्षाची सजा यांना झाली तर यांना जे ठिकाण आहे जिथे अटक झालेलं आहे ते ठिकाण आहे अहमदाबादला. अहमदाबादला यांना अटक झालेली आहे कारण की पूर्ण जो केस होता तो अहमदाबादला सुरू होता. जो पूर्ण कारवाई सुरू होती गांधीजींवर, ठीक आहे, ती अहमदाबादला सुरू होती. सो अहमदाबाद या ठिकाणी जी आहे त्यांना जी आहे अटक करण्यात आली आणि जवळपास त्यांना 6 वर्षाची शिक्षा देण्यात आली. 6 वर्षाची त्यांना शिक्षा देण्यात आली. परंतु 2 वर्षानंतर त्यांची तब्येत बरोबर नसल्यामुळे त्यांना 2 वर्षानंतर सोडण्यात आलं. त्यांना तुरुंगातून त्यांना मुक्त करण्यात आलं आफ्टर 2 इयर्स, कारण की त्यांची प्रकृती बरोबर नव्हती. म्हणून 1924मध्ये त्यांचा सुटका झाला. जसं ते सुटून येतात 1924ला जसे ते सुटून येतात ते बेळगाव सेशनला अध्यक्ष होते. बेळगाव सेशन, बेळगाव अधिवेशन जे आहे, बेळगाव अधिवेशन, बेळगाव कुठे आहे? कर्नाटकामध्ये आहे. बेळगाव अधिवेशनामध्ये ते जे आहे त्यांनी अध्यक्ष पद स्वीकारलं होतं आणि ते एकमेव काँग्रेसचं अधिवेशन आहे ज्याच्यामध्ये ते अध्यक्ष होते. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तसं आपण अधिवेशनाचा टॉपिक आपण सेपरेटली घेतोच. आतापर्यंत आपले कुठपर्यंत अधिवेशन झालेले आहेत? 1915 पर्यंत आपले अधिवेशन संपलेलेच आहे. उद्या किंवा परवाला आपण 1915 पासून ते 1925 पर्यंत पण सगळे अधिवेशन बघून घेऊ, कारण की आपला 1925 पर्यंत टॉपिक झालेला आहे. काल काय समजवलं होतं मी तुम्हाला? पहिले टॉपिक वाचून घ्यायचे आणि मग अधिवेशन पण वाचायचे. अधिवेशनाशी संबंधित टॉपिकवर वाचायचे, ठीक आहे. अधिवेशनाशी संबंधित टॉपिकला जोडायचं. मग जसं फॉर एक्झाम्पल असहकार आंदोलन झालं 1920ला, 2 अधिवेशन झाले होते. काल तुम्हाला मी सांगितलं होतं. एक अधिवेशन कलकत्त्याला झालं होतं लाला लजपत राय आणि एक अधिवेशन नागपूरला झालं होतं वी राघवाचारी. सो अधिवेशन आणि टॉपिक मग जोडत राहायचे, जोडायचा प्रयत्न करायचा अधिवेशन आणि टॉपिक्सला, ठीक आहे. तर हा पूर्ण मॅटर जो आहे हा इथे कोणी विचारलं होतं मला, सर कुठे अटक करण्यात आली? तर ठिकाण आहे अहमदाबाद, बिकॉज खटला अहमदाबादला सुरू होता. आणि यानंतर जे आहे पुढे काय होतं पुढे आपण बघूया, ठीक आहे. इथे आता गांधीजी जी आहे त्यांचा जो रोल आहे तो तेवढा सक्रिय नाही राहिला, ठीक आहे. काँग्रेसमध्ये त्यांचं जे वर्चस्व होतं, ठीक आहे, ते थोडंसं कुठे ना कुठेतरी कमी झालेलं आहे कारण की त्यांनी असहकार आंदोलन स्टॉप केलेलं आहे. सो पुढे जाऊ आपण. आज जो आपण बघणार आहोत त्याचं नाव आहे स्वराज्य पक्ष, स्वराज पार्टी. स्वराज पार्टी, स्वराज पार्टीला आपण बघू. स्वराज पार्टी 1923 ची स्थापना होण्याचं कारण काय आहे? व्हॉट इज द रिझन? कारण काय आहे? सर्वात पहिलं कारण स्वराज पार्टी स्थापना का बरं झाली याचं कारण आपण समजू. स्वराज पार्टी स्थापना होण्याचं सर्वात पहिलं कारण हे आहे, जे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. गांधीजींनी असहकार आंदोलनामध्ये म्हटलं होतं की निवडणुकांचा बहिष्कार करा. निवडणुकी होणार होत्या. निवडणुकी कोणत्या कायद्याच्या अंतर्गत होणार होत्या? 1919 भारत सरकार अधिनियम. भारत सरकार अधिनियम या 1919 भारत सरकार अधिनियमलाच काय म्हणतात? कारण की बनवणारे 2 जण आहे, मॉन्टेग्यू आणि चेम्सफोर्ड, म्हणून यालाच मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा पण म्हणतात. या कायद्याच्या अंतर्गत प्रांतांमध्ये द्विदल शासन पद्धत लागू झाली होती आणि द्विदल शासन पद्धत लागू झाल्यामुळे तिथे निवडणुका होणार होत्या. निवडणुका म्हणजे इलेक्शन्स. परंतु गांधीजींनी म्हटलं होतं, असहकार आंदोलनामध्ये गांधीजींनी म्हटलं होतं की आम्ही निवडणुकांचा बहिष्कार करतो आहे. परंतु काँग्रेसमध्येच एक असा पक्ष होता, काँग्रेसमध्येच असे काही लोक होते ज्यांचं म्हणणं होतं की आपण निवडणुका लढायच्या. आणि प्रॉब्लेम काय आहे? निवडणुका लढण्यात प्रॉब्लेम काय आहे? निवडणुका लढवून चांगलंच आहे ना. तर म्हणून काही लोक असे होते ज्यांचं म्हणणं होतं की आपण निवडणुका लढायच्या आणि त्या निवडणुका लढून आपण केंद्रीय विधानसभेमध्ये जायचं. केंद्रीय विधानसभा कुठे आहे? दिल्लीला आहे. आणि प्रांतांमध्ये जे विधानमंडळ आहेत तिथे जायचं आणि यांना त्रास द्यायचं. कोणाला त्रास द्यायचं? इंग्रजांना त्रास द्यायचं. इंग्रजांच्या प्रशासनिक पद्धतींमध्ये जे आहे रोडा क्रिएट करायचा, प्रॉब्लेम्स क्रिएट करायचा.
असं काही लोकांचं म्हणणं होतं. आणि असं ज्या लोकांचं म्हणणं होतं मित्रांना, त्यांनाच जे आहे स्वराजिस्ट म्हटल्या जाते, त्यांनाच परिवर्तनवादी पण म्हटल्या जाते, त्यांनाच जे आहे परिवर्तनवादी पण म्हटल्या जाते. परिवर्तनवादी त्यांना परिवर्तनवादी पण म्हटल्या जाते. परिवर्तनवादी म्हणजे चेंजर्स. कोण आहेत ते चेंजर्स? कोण कोण होते ते चेंजर्स? येस, ते होते सी.आर. दास, चित्तरंजन दास, ते होते मोतीलाल नेहरू, येस, ते होते हकीम अजमल, है ना, ते होते हकीम अजमल. विठ्ठलभाई पटेल, हे होते ते जे परिवर्तनवादी होते, ज्यांना परिवर्तन पाहिजे होतं. आता तसं पण असहकार आंदोलन तर फेल झालेलं आहे. असहकार आंदोलन, चौराचौरी घटनानंतर असहकार आंदोलन तुम्ही बंद केलेलं आहे. मग तुम्ही असहकार आंदोलनानंतर जे आहे, चौराचौरी घटनानंतर तुम्ही आता बंद केलेलं आहे, तर आता आम्हाला आमचं कार्य करू द्या, आम्हाला जाऊन निवडणुका लढू द्या. म्हणून जे लोक निवडणुकीसाठी तयार झाले त्यांनी स्वतःचा एक पक्ष बनवला. त्या पक्षाचं नाव आहे स्वराज पार्टी. आणि स्वराज पार्टी कधी बनत आहे? 1923 ला बनून राहिली आहे, लक्षात ठेवा ही गोष्ट. त्याच्यानंतर काही लोक असे होते जे लोक परिवर्तनच्या विरोधात होते, परिवर्तन विरोधी म्हटलं जाते त्यांना, परिवर्तन विरोधी, नॉन चेंजर्स म्हटलं जाते त्यांना. मग नॉन चेंजर्स कोण आहेत? नॉन चेंजर्स मध्ये सरदार वल्लभभाई पटेल आहेत, सी राजगोपालचारी, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे सी राजगोपालचारी. त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहेत, ठीक आहे, हे काही नावं आहेत, ठीक आहे. एम ए अन्सारी आहेत, ठीक आहे, हे पण खूप मोठे नेते आहेत काँग्रेसचे. हे सर्व जे आहेत हे कोण आहेत? हे परिवर्तन विरोधी आहे. यांना नॉन चेंजर्स म्हटलं जाते. एक परिवर्तनवादी आणि एक परिवर्तन विरोधी. तर जे मित्रांनो परिवर्तनवादी होते त्यांनीच हा पक्ष बनवला. त्या पक्षाचं नाव आहे स्वराज पार्टी. आता दुसरा प्रश्न असा आहे की ज्यावेळेस स्वराज पार्टी बनली तर कुठे ना कुठे काँग्रेसमध्ये फूट पडण्याची शक्यता होती. म्हणजे काँग्रेस दुसऱ्यांदा फुटणार होती. पहिल्यांदा काँग्रेस आपण बघितलं 1907 मध्ये सुरत अधिवेशनामध्ये काँग्रेस फुटली होती. तर आता इथे परत काँग्रेस फुटण्याची चान्सेस होते. परंतु काँग्रेस नाही फुटली पाहिजे म्हणून 1923 ला दिल्लीला अधिवेशन झालेलं आहे. काँग्रेसचं दिल्लीला अधिवेशन होऊन राहिलं आहे. सो तुम्ही मला सांगा 1923 दिल्ली अधिवेशनाचे अध्यक्ष कोण आहेत ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, ठीक आहे. नंतर सर्च करा, गुगलमध्ये नंतर सर्च करा, पहिले पूर्ण कहाणी स्टोरी ऐकून. 1923 ला दिल्ली अधिवेशन झालेलं आहे. या दिल्ली अधिवेशनामध्ये 1923चं जे दिल्ली अधिवेशन आहे त्या दिल्ली अधिवेशनामध्ये या लोकांना काँग्रेसच्या नेत्यांनीच परमिशन दिली, काँग्रेसच्या नेत्यांनीच यांना परवानगी दिली. ठीक आहे, तुम्ही निवडणुका लढून घ्या, तुम्ही इलेक्शन लढा. आणि गांधीजींचं म्हणणं असं होतं की तुम्ही इलेक्शन लढा पण तुम्ही आमच्या बॅनरच्या आतमध्ये लढा. बॅनर म्हणजे समजा ना, काँग्रेसच्या बॅनरच्या अंतर्गत तुम्ही निवडणुका लढा. म्हणून याचं नाव आहे मित्रांनो, लक्षात ठेवा, काँग्रेस स्वराज पार्टी. म्हणून याचं नाव काय आहे? काँग्रेस स्वराज पार्टी. म्हणजे काँग्रेसमधलेच तेच लोक, ठीक आहे, जे निवडणुका लढणार आहेत, म्हणून याचं नाव पडलं काँग्रेस स्वराज पार्टी. सो इथपर्यंत काही प्रॉब्लेम असेल तर आता तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. व्हेरी गुड, चंद्रशेखर आझाद, यू आर राईट. रजत, जवाहरलाल नेहरू कोणत्याच साईडला नाही. जवाहरलाल नेहरू यंग नेते आहेत, ठीक आहे. जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस या बाजूला नाही आहेत, कोणत्याच ना बाजूला. ते अजून त्यांचा अजून पिक्चर यायचंच आहे. त्यांचा पिक्चर अजून स्टार्ट व्हायचा आहे. त्यांचा पिक्चर नेहरू रिपोर्ट पासून स्टार्ट होतो. लिखील जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस हे सगळे अजून यायचेच आहेत, कारण की यांचा पूर्ण जो पिक्चर आहे हा नेहरू रिपोर्ट आल्यापासून स्टार्ट होतो. तर मी आता नेहरू रिपोर्ट सांगेलच तुम्हाला, काय होती नेहरू रिपोर्ट स्पष्टपणे सांगेल तुम्हाला. फक्त तुम्ही आता सध्या हे पूर्ण कन्सेप्ट समजून घ्या, ठीक आहे. चलो आगे बढ़ते हैं. आता तुम्हाला परिवर्तनवादी समजलेले आहेत, तुम्हाला अपरिवर्तनवादी समजलेले आहेत. स्वराज पक्षाची स्थापना झालेली आहे 1923 ला, मार्च 1923 ला स्वराज पक्षाची स्थापना झालेली आहे. त्याचे अध्यक्ष आहेत चित्तरंजन दास, सी.आर. दास त्याचे अध्यक्ष आहेत, ठीक आहे. आणि त्याचे जे सचिव आहेत, त्याचे जे आहेत ते आहे मोतीलाल नेहरू, त्याचे हे काय म्हणतात त्याचे सचिव आहे.
सो ह्याची स्थापना झालेली आहे. ठिकाण बघून घ्याल, कदाचित मला असं वाटतं लखनौ किंवा इलाहाबादमधून काहीतरी ठिकाण आहे. थोडंसं बघून घ्याल कोणत्या ठिकाणी यांनी स्थापित केली होती. ठीक आहे, थोडंसं बघून घ्याल. लखनौ किंवा इलाहाबाद पैकी कोणतरी क्षेत्र आहे जिथे यांनी ह्या पक्षाची स्थापना केली होती. सो आता या पक्षाचं काय म्हणणं आहे, आम्ही निवडणुका लढू. आम्ही निवडणुका लढायच्या. निवडणुका कोणत्या लढायच्या? केंद्रीय विधानमंडळ, केंद्रीय विधानमंडळच्या निवडणुका यांनी लढल्या. तर केंद्रीय विधानमंडळामध्ये टोटल 101 जागा होत्या, निर्वाचित जागा होत्या, ज्या इंडियनसाठी होत्या, ज्या भारतीयांसाठी होत्या, त्या 101 जागा होत्या. लक्षात ठेवा, 101 जागापैकी त्यांना जवळपास 42 जागांवर यश मिळालं. 42 जागा जिंकले. 42 जागा जिंकले. लक्षात ठेवा, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. 42 जागांवर यश मिळालेलं आहे. येस, आउट ऑफ 101 जागा. 101 जागा कोणाच्या? भारतीयांसाठी ज्या केंद्रीय विधानमंडळामध्ये जागा होत्या त्याच्यापैकी 42 जागांवर त्यांना यश मिळालं. सो खूप मोठं यश होतं. ठीक आहे, आणि एवढं जबरदस्त त्यांना म्हणजे रेस्पॉन्स भेटलेला आहे 1923च्या निवडणुकामध्ये की 1925 ला केंद्रीय विधानमंडळामध्ये यांचा अध्यक्ष बनतो. अध्यक्ष म्हणा किंवा सभापती, पण त्याला अध्यक्ष म्हणजे सभापती आणि सभापती म्हणजेच अध्यक्ष. लाईक लोकसभा सारखं. ठीक आहे ना, जो अध्यक्ष पद आहे ते आहेत विठ्ठलभाई पटेल. येस, विठ्ठलभाई पटेल यांना जे आहे अध्यक्ष पदावर बसवण्यात येतं. सो हा एक खूप मोठा म्हणजे यांना जो आहे यश मिळतो. ठीक आहे, सो इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? याच्यामध्ये काय डाऊट? हो, काही पुस्तकांमध्ये 145 पैकी 48 दिलेलं आहे, पण जिथपर्यंत माझ्या वाचण्यात आलं 101 पैकी 42 आहे. 42. ठीक आहे, 101 पैकी 42 जिथपर्यंत माझ्या वाचण्यात आलेलं आहे. ॲक्च्युली हे भारतीयांच्या सीटा होत्या. ठीक आहे, जे 101 सीटा होत्या ना, 148 वगैरे जे काही ठिकाणी लिहिलेलं आहे, 101 पैकी 42 जागा आहे. थोडंसं याच्यामध्ये वेग आहे, पण हो, नो डाऊट यांना जबरदस्त जागा भेटलेल्या आहेत. लक्षात ठेवा, यांना जबरदस्त जागा भेटलेल्या आहे. आणि यांच्या या यशामुळे जे आहे यांना 1925 मध्ये केंद्रीय विधानमंडळामध्ये अध्यक्ष यांच्या पार्टीचा बनतो, तो आहे विठ्ठलभाई पटेल. आता मुद्द्यावर येऊया. आता गोष्ट अशी आहे की प्रांतांमध्ये निवडणुका झाल्या. सो प्रांतांमध्ये जेव्हा निवडणुका झाल्या यांना बंगालमध्ये पूर्ण बहुमत आहे. बंगालमध्ये यांना पूर्ण बहुमत मिळालेलं आहे. बंगालमध्ये पूर्ण बहुमत. मद्रासमध्ये पण यांना जे आहे चांगलंच यश मिळालेलं आहे. बंगालमध्ये पण आहे, मध्य प्रांतामध्ये यांना स्पष्ट बहुमत आहे. बंगालमध्ये ही मोठा पार्टी आहे. मध्य प्रांतमध्ये हे यांना पूर्ण बहुमत आहे. आणि बंगालमध्ये यांना ही बंगालची सर्वात मोठी पार्टी. लक्षात, बंगालची सर्वात मोठी पार्टी. मध्य प्रांतात स्पष्ट बहुमत आणि अनेक ठिकाणी यांना जे चिटपुट जागा भेटल्या. ठीक आहे, काही ठिकाणी यांना जे आहे यश मिळाला. बॉम्बे प्रांतात काही जागा भेटल्या. तर अशा पद्धतीने जे आहे स्वराज पार्टीला कुठे ना कुठे आता यश मिळत होता. ठीक आहे, आणि स्वराज पार्टी एक आपल्या चांगल्या एका हाईटवर होती ती. ठीक आहे, आणि त्याचा खूप चांगला माहोल सुरू होता सगळीकडे. तो इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? डाऊट्स? चलो अब आगे बढ़ते. सो आता काय झालं? आता यांचा उद्देश काय आहे? यांचा उद्देश हा आहे की जायचं आणि प्रॉब्लेम क्रिएट करायचे, प्रशासनामध्ये प्रॉब्लेम क्रिएट करायचे. तर आज आपण बघतो विरोधी पक्ष असतो की नाही, विरोधी पक्ष कसा करतो, ओरडत. खैर आता तर भारतामध्ये सध्या तर विरोधी पक्षच नाही आहे. ठीक आहे, आता पक्ष जो आहे एकदम घटिया विरोधी पक्ष आहे. पण विरोधी पक्षाचं जे कार्य आहे ते यांनी कुठेतरी आपलं स्टार्ट केलं. ठीक आहे, ओरड प्रशासनामध्ये खूप प्रॉब्लेम क्रिएट करायचे. आणि यांच्या या सर्व गोष्टींमुळेच मित्रांनो लक्षात ठेवा, यांच्या या सर्व गोष्टींमुळेच त्या दिवशी मला कोणतरी विचारलं होतं, मुडीमॅन समितीची स्थापना इंग्रजांनी केली होती. मुडीमॅन समितीची स्थापना केली होती. मुडीमॅन समिती काय आहे? लेट अस अंडरस्टँड व्हॉट इज मुडीमॅन समिती. मुडीमॅन समितीमध्ये 9 सदस्य होते. मुडीमॅन समितीमध्ये 9 सदस्य होते. ठीक आहे, मुडीमॅन समितीमध्ये 9 सदस्य होते. तर व्हॉट इज दिस मुडीमॅन समिती? हे आहे काय मुडीमॅन समिती? याला समजून घेऊया. ठीक आहे, मुडीमॅन समिती 1924 ला गठन करण्यात आली. एकूण 9 सदस्य याच्यामध्ये.
याचं प्रमुख कार्य आहे, याचं प्रमुख कार्य आहे 1919 चा भारत सरकार अधिनियम. मधील द्विदल शासन पद्धत, द्विदल शासन पद्धत चा अभ्यास करायचा. द्विदल शासन पद्धत कितपर्यंत सक्सेसफुल आहे, द्विदल शासन पद्धत कितपर्यंत सक्सेस त्याला भेटलेला आहे, याचा कंप्लीट अभ्यास करणं. म्हणून द्विदल शासन पद्धतचा अभ्यास करण्यासाठी मुडीमॅन समितीचा अध्यक्ष, मुडीमॅन समितीची स्थापना करण्यात आली. मुडीमॅन समिती स्थापित केली इंग्रजांनी आणि त्याचं श्रेय स्वराज पार्टीच्या लोकांनाच जाते. स्वराज पार्टीच्या लोकांनीच एवढे प्रॉब्लेम क्रिएट केले की भैया आमच्यासाठी काहीच नाही होऊन राहिलं, आमच्यासाठी चलो ठीक आहे हम बैठाते आपके लिए मुडीमॅन समिती. तर ही ती मुडीमॅन समिती आहे जी द्विदल शासन पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी आली होती. सो इज दिस क्लिअर? इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? ज्या व्यक्तीच्या ती अंडरमध्ये आली होती त्या व्यक्तीचं नाव आहे अलेक्झांडर मुडीमॅन. अलेक्झांडर मुडीमॅन नाव आहे, अलेक्झांडर मुडीमॅन. तर ही मुडीमॅन समिती आहे. कोणीतरी मला विचारलं होतं मुडीमॅन समितीबद्दल सांगा सर. तर ही मुडीमॅन समिती आहे. यावर काही तुम्हाला प्रश्न असेल तर आता विचारू शकता. येस, एनी डाऊट्स मुडीमॅन समितीबद्दल? आवाज येतोय माझा? ओके. सो आता बरेचसे विद्यार्थी जे आहेत द्विदल शासन पद्धत वगैरे करतात. ही द्विदल शासन पद्धत 1919च्या कायद्यानुसार भारतामध्ये लागू झालेली आहे. आणि समजा त्यांना विचारलं द्विदल शासन पद्धत आहे काय, द्विदल शासन पद्धत आहे काय, माहित नाही सर. किती वर्षाचा अभ्यास? 3 वर्षाचा अभ्यास. किती वर्षाचा अभ्यास? 4 वर्षाचा अभ्यास. पण समजा द्विदल शासन पद्धत विचारलं की द्विदल शासन पद्धत नेमकं असते काय, तर त्यांना बस मग ते माहित नाही राहत. दॅट इज व्हॉट. म्हणून तुम्हाला सांगतो की कन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहे. तर द्विदल शासन पद्धत नेमकं आहे काय? तुमच्यापैकी कोणी मला कमेंटमध्ये शॉर्टमध्ये सांगू शकतो द्विदल शासन पद्धत काय असतं? द्विदल शासन पद्धत कोणी सांगू शकतो तुमच्यापैकी? 81 स्टुडंट्स आहेत. बरं, अजून 2 विधानमंडळ, अजून स्टेट अँड सेंट्रल अधिकार. ठीक आहे, ठीक आहे. 1-2च लोक रिप्लाय करतात, बाकी बरेचसे लोक जर मला वाटते फक्त बसले असतात, रिप्लाय करत नाही. स्टेट आणि सेंट्रल ॲब्सोल्युटली खूप खूप रॉंग आहे सगळ्यांची. ठीक आहे, सगळ्यांचे आन्सर रॉंग आहे. द्विदल शासन पद्धत म्हणजे काय? द्विदल शासन पद्धत आता लक्ष द्या, व्यवस्थित समजून घ्या याला. द्विदल शासन पद्धत काय असते? ठीक आहे. आता प्रांत आहे, प्रांत समजून घ्या याला, खूप इम्पॉर्टंट आहे. आपला अभ्यास 3-4 वर्षाचा असतो बरं. बॉम्बे प्रांत, एक उदाहरण देतो आहे मी तुम्हाला. बॉम्बे प्रांत, बॉम्बे प्रांतामध्ये 2 लोक असतील ना. कोण असेल? राज्यपाल असेल. राज्यपाल कोणाचा असेल? इंग्रजांचा असेल. बरोबर आहे, इंग्रजांचा राज्यपाल असेल. लोकांनी निवडलेला कोण असेल? लोकांनी निवडलेला कोण असेल? मुख्यमंत्री असेल. लोकांनी निवडलेला कोण असेल? मुख्यमंत्री असेल. इंग्रजांनी पाठवलेला कोण असेल? राज्यपाल असेल. काही काम याच्या हातामध्ये, काही विषय याच्या हातामध्ये, पोलीस समजा, ठीक आहे, पोलीस शिक्षण वगैरे याच्या हातामध्ये, आणि काही काम याच्या हातामध्ये, काही काम याच्या हातात समजा माणूस झाला, याच्या हातात जे आहे इरिगेशन, कृषी, तुरुंग वगैरे याच्या हातामध्ये. तर कामाचं वाटप झालं. कोणाच्या मध्ये कामाचं वाटप झालं? 2 लोकांच्या मध्ये कामाचं वाटप झालं. कुठे? प्रांतामध्ये. यालाच म्हणतात द्विदल शासन पद्धत. सो इथे पूर्ण घोळ होत होता. याच्या हातात पॉवर्स होते, त्याच्या हातातही पॉवर्स होते. आता आहे का द्विदल शासन पद्धत? कोणी सांगेल मला आता द्विदल शासन पद्धत आहे का? हो की नाही सांगा पटकन. आता आहे का द्विदल शासन पद्धत? आता आहे द्विदल शासन पद्धत. राज्यपालाच्या जवळ पॉवर आहेत का आता? अरे आता द्विदल शासन पद्धत नाहीये बाबा. आता कोणती द्विदल शासन पद्धत? तुम्हाला काय वाटून राहिलं? द्विदल म्हणजे 2 घरं वाटून राहिले आहेत.
द्विदल म्हणजे तुम्हाला दोन घर वाढून राहिलं आहे. ते दोन घर जे आहे ना ते द्विसदनात्मक आहे. ते द्विसदनात्मक दोन घरं जेव्हा असतात त्याला द्विसदनात्मक म्हणतात. द्विदल म्हणजे पॉवरचं डिस्ट्रीब्युशन, राज्यपाल आणि मुख्यमंत्र्याच्या हातामध्ये पॉवर वाटून घेतले, त्याला द्विदल शासन पद्धत म्हणतात. आणि ही पद्धत फेल होऊन राहिली आहे. आणि म्हणून ही पद्धत आता तुम्ही वाचून केलं असेल 1935चा भारत सरकार अधिनियम मध्ये ही पद्धत रद्द करण्यात आली. द्विदल शासन पद्धत रद्द, यालाच द्विदल शासन पद्धत म्हणतात. ही आज लागू नाही आहे. आज नामधारी आहे राज्यपाल, संवैधानिक प्रमुख आहे राज्याचा राज्यपाल. आज द्विदल कुठे पॉवर, काहीच पॉवर नाही आहे, फक्त साईन करायचे. फक्त सगळं कोण सांगेल, सगळं मुख्यमंत्री सांगेल. आमचा हा ठेवा, आमचा तो ठेवा, आमचा कमिशनर हा राहणार, हे असं होणार, हे असं होणार, आमचा हा मंत्री आहे फलाना आमका ढमका, याचा ट्रान्सफर करा. सांगणारा कोण, मुख्यमंत्री. सगळं काही जो आहे प्रमुख राज्याचा तो कार्यकारी प्रमुख मुख्यमंत्री आहे. आणि जो हा प्रमुख आहे संविधानिक प्रमुख तो राज्यपाल आहे. द्विदल शासन पद्धत आज लागू नाही आहे. द्विदल शासन पद्धत लागू होती 1919च्या भारत सरकार अधिनियमानुसार लागू होती. आणि हे जे आहे याला द्विदल शासन पद्धत म्हणतात. एनी डाऊट अबाउट द्विदल शासन पद्धत? क्लिअर आहे द्विदल शासन पद्धत सगळ्यांना? हो, आपल्याला बघायला भेटते युनियन टेरिटरी दिल्लीमध्ये बघायला भेटते का? बरोबर आहे, काही प्रमाणात दिल्लीमध्ये आहे. येस, ॲब्सोल्युटली. यानंतर द्विदल शासन पद्धतमध्ये वर डाऊट नसला पाहिजे. ठीक आहे. तो द्विदल शासन पद्धताचा जो सक्सेस आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी जे इथे आले होते, ज्या समितीची स्थापना केली होती त्यांचं नाव होतं अलेक्झांडर मुडीमॅन. त्यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती बनवली होती दॅट इज मुडीमॅन समिती. तर अलेक्झांडर मुडीमॅनच्या अंतर्गत जी आहे ती समिती बसवण्यात आली होती. बरं, होमवर्क देतोय तुम्हाला. अजून एक समिती बसवलेली होती. त्या समितीच्यामुळेच UPSCची स्थापना झाली होती. UPSCची स्थापना ज्या समितीमुळे झाली होती त्या समितीचं तुम्हाला होमवर्क आहे, ते तुम्हाला त्या समितीबद्दल तुम्हाला अभ्यास करायचा आहे आज. ठीक आहे. आज तुम्ही जेव्हा अभ्यासाला बसाल तर डेफिनेटली UPSCची जी स्थापना झाली होती त्या कोणत्या समितीच्या सांगण्यावर झाली होती आता नको सांगा मला कमेंटमध्ये. ठीक आहे, तुम्हाला माहीत असेल, खूप चांगली गोष्ट आहे. तुम्ही उद्या मला सांगा की UPSCची समितीची, जसं मी तुम्हाला सांगितलं की अहमदाबादला त्यांना अटक करण्यात आली, त्याच अनुसार तुम्ही उद्या मला सांगा की UPSCची समिती कोणत्या समितीच्या अनुसार या UPSC स्थापना झाली होती. ओके, ओके, आगे बढ़ते. सो हे पूर्ण आहे. दिस इज ऑल अबाउट काय म्हणू आपण त्याला, दिस इज ऑल अबाउट स्वराज पार्टी. स्वराज पार्टी क्लिअर आहे सगळ्यांना मित्रांनो? चला पुढे जायचं. आपण स्वराज पार्टी, मुडीमॅन समिती आणि सगळे काही गोष्टी आपण क्लिअर केलेल्या आहेत. द्विशासन पद्धत, द्विदल शासन पद्धत वगैरे आपण क्लिअर केलेलं आहे. पुढचा टॉपिक आहे मित्रांनो आपला सायमन कमिशन. सायमन कमिशनचा आपण अभ्यास करणार आहोत. सायमन कमिशनला आपण डिटेल ॲनालिसिस करणार आहोत. आपण सायमन कमिशनचा डिटेल ॲनालिसिस करणार आहोत. हे सायमन कमिशन नेमकं काय आहे, लेट अस अंडरस्टँड. 1919 भारत सरकार अधिनियम, भारत सरकार अधिनियम, या अधिनियमामध्ये अशी तरतूद आहे, 1919च्या भारत सरकार अधिनियमामध्ये अशी तरतूद आहे की 10 वर्षानंतर या कायद्याचा भारतीयांवर कसा प्रभाव आहे, कुठपर्यंत सक्सेस आहे, यानुसार भारत चालून राहिला आहे. यानुसार भारत चालून राहिला आहे. भारताचा संविधान होता का? हाच संविधान आहे भारताचा. ह्याच पद्धतीने याच्यामध्ये जे काही लिहिलं त्यानुसार भारताला चालून राहिला इंग्रज. तर त्याला व्यवस्थित चालवून राहिले की नाही, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत का, त्याचा अभ्यास करण्यासाठी 10 वर्षानंतर, त्याची समीक्षा करण्यासाठी 10 वर्षानंतर एक आयोगचं गठन करण्यात येणार. परंतु मित्रांनो 10 वर्ष व्हायचेच होते, 10 वर्ष व्हायचेच होते. त्याच्याच पहिले याचं गठन करण्यात आलं. सायमन कमिशनचं गठन कधी झालं? 1927ला झालं आहे. इंग्लंडला सायमन कमिशनचं गठन झालेलं आहे 1927ला. या कायद्याचा पूर्ण अभ्यास करण्यासाठी, द्विदल शासनाचा अभ्यास करण्यासाठी नाही, द्विदल शासनासाठी मुडीमॅन होतं. हा आता द्विदलचा करेल, सगळ्याच गोष्टींचं करेल. जे काही लिहिलेलं आहे या भारत सरकार अधिनियमामध्ये, ज्या काही कन्सेप्ट आहेत सांगितलेल्या आहेत, सगळ्यांचा अभ्यास करण्यासाठी जो येणार, जी समीक्षा करण्यासाठी जो येणार, दॅट इज सायमन कमिशन. तर सायमन कमिशन भारतात येणार होता. तर सायमन कमिशनमध्ये किती जण होते? सायमन कमिशनमध्ये 7 सदस्य होते.
7 सदस्य. आणि या सर्वचे सर्व अच्छा, अजून एक गोष्ट समजून घ्या. काँग्रेसची पण डिमांड होती. काँग्रेसचं पण म्हणणं होतं की या कायद्याचं समीक्षा करण्यासाठी आता 10 वर्ष होणार आहेत, तुम्ही एक काम करा, तुम्ही पाठवा तुमच्या माणसांना आणि आमचे या पूर्ण हे आहे याचं जे आहे पूर्ण अभ्यास करा ह्या सायमन कमिशन आपल्या या 1919 कायद्याचा. काँग्रेसचं पण डिमांड होती, हे पण लक्षात ठेवा. काँग्रेस डिमांड करायची की नाही, दरवर्षी अधिवेशन करायचे आणि काँग्रेस डिमांड करायची, तर काँग्रेसची पण डिमांड होती. आता हे 10 वर्ष व्हायचंच आहे, मग पहिलेच कसं काय येऊन राहिलं सर? अरे बाबा, हे पहिलेच याच्यासाठी येऊन राहिलं आहे कारण की इंग्लंडमध्ये निवडणुका होणार होत्या. 1929ला निवडणुका होणार होत्या, म्हणून त्या 29च्या निवडणुका होण्याच्या पहिलेच या सायमन कमिशनला पाठवण्यात आलं. सो सायमन कमिशनचं गठन 27ला आहे, पण सायमन कमिशन भारतात येते 28ला. भारतात येणारी 28ला आहे आणि गठन झालेलं आहे 27ला, हे लक्षात ठेवा. बरेचसे विद्यार्थी कन्फ्यूज असतात, त्यांना समजत नाही की 28, अरे हे 27 कसं लिहून राहिले सर तुम्ही, 28 आहे. अरे 27ला गठन झालेलं आहे त्याचं आणि 28ला ते फिक्स तारीख पण मी तुम्हाला सांगून देतो, 2 मिनिटं थांबा फक्त, ऐकून घ्या. 27ला ते गठन झालं, 28ला सायमन कमिशन भारतात आलं. 1928ला सायमन कमिशन भारतात आलं. आता याचा प्रॉब्लेम काय आहे, या सायमन कमिशनचा प्रॉब्लेम काय आहे? सायमन कमिशनमध्ये पूर्णचे पूर्ण 7 सदस्य जे होते ते इंग्रज होते. 7ही सदस्य या सायमन कमिशनचे इंग्रज होते, म्हणून काँग्रेसने याचा विरोध केला. याला श्वेत कमिशन पण म्हटलेलं आहे. श्वेत, वाय इट इज कॉल्ड श्वेत कमिशन. श्वेत कमिशन का बरं म्हटलेलं आहे याला, श्वेत आयोग का बरं म्हटलेलं आहे? कारण की सर्वचे सर्व याच्यामध्ये कोण होते, गोरे होते, म्हणून याला श्वेत कमिशन पण म्हटले गेलेलं आहे. सो सायमन कमिशनचं जे आहे भारतात जेव्हा आगमन होत होतं त्याच्यामध्ये 7चे 7 सदस्य इंग्रज होते. आणि आता लक्षात ठेवा, त्या काळामध्ये ब्रिटनमध्ये 3 पार्ट्या होत्या. ठीक आहे, त्या ब्रिटनमध्ये 3 पार्ट्या होत्या. लेबर पार्टी, लिबरल पार्टी आणि कन्झर्वेटिव्ह पार्टी. लेबर पार्टी, लिबरल पार्टी आणि या तिन्ही पार्ट्यांचे सदस्य ह्या 7 मध्ये होते. हे 7 जे आहेत ना, या तिन्ही पक्षांना मिळून बनले होते. ह्या तिन्ही पक्षांना मिळून बनले होते. मी तुम्हाला एक त्याचा एक ॲक्युरेट आयडिया पण देतो. लिबरलचा एक व्यक्ती आहे आणि तो लिबरलचा एक हा जो आहे ना, लिबरलचा जो व्यक्ती आहे तो सायमन आहे. बाकीचे मला वाटते 4 जे आहेत तर ते कन्झर्वेटिव्हचे आहेत आणि लेबर पार्टीचे 3 सदस्य आहेत. 4, 1, 3 झाले 7. सॉरी, 4, 2, 1 तर असे मिळून येस. सो 4, 2, 1 तर हे जे आहेत हे पूर्ण टोटल 7 मेंबर. सायमन कमिशनमध्ये 7 मेंबर्स होते आणि सायमन जो होता स्वतः सर जॉन सायमन, ही वॉज फ्रॉम लिबरल पार्टी. सर जॉन सायमन जे होते ते लिबरल पार्टीचे. सो या सायमन कमिशनला इथे पाठवण्यात आलं. तो सायमन कमिशन जेव्हा इथे आला तर काँग्रेसने डिसाईड केलं होतं की आपण 1927ला मद्रासला अधिवेशन होऊन राहिलं आहे. काँग्रेस 1927ला मद्रासला अधिवेशन होऊन राहिलं आहे. मद्रासच्या अधिवेशनात त्यांनी डिसाईड केलं होतं, जहाँ जहाँ सायमन जाएगा, जिथे जिथे सायमन जाणार तिथे तिथे आम्ही सायमनचा विरोध करू. जिथे जिथे तो पाय ठेवेल, ज्या ज्या शहरामध्ये तो जाईल तिथे तिथे आम्ही विरोध करू. आम्ही फक्त आला, विरोध केलं, चाललं, झालं, हो गया, एक दिन का विरोध नहीं है भाई. जिधर जिधर जाएगा, तुम लखनऊ जाओगे तो हम विरोध करेंगे, कलकत्ता जाओगे तो विरोध करेंगे, दिल्ली जाएंगे तो विरोध करेंगे, बॉम्बे जाओगे तो विरोध करेंगे, हर जगह हम आपका विरोध करेंगे. तो ये काँग्रेस ने डिसाईड कर लिया था. इंडियन नॅशनल काँग्रेसने डिसाईड केलं होतं की आम्ही सायमनचा विरोध करणार आहोत, कारण की सायमनमध्ये एकही भारतीय नाही आहे. सो इथपर्यंत डाऊट क्लिअर आहे सगळ्यांना? एनी डाऊट्स? येस, रॉयल कमिशन. ठीक आहे, एनी डाऊट्स इथपर्यंत? कोणाला काही डाऊट? सायमनचा विरोध करणारे पक्ष, इंडियन नॅशनल काँग्रेस आहे, याचा विरोध करत आहे. याचा विरोध मुस्लिम लीगनी पण केला. याचा विरोध कम्युनिस्ट पार्टीने पण केला. एक लिबरल पार्टी होती, भारताची लिबरल पार्टी होती, त्या लिबरल पार्टी पण याचा विरोध केला. त्याचा विरोध मदन मोहन मालवीयची एक पार्टी आहे, जे तुम्हाला मी होमवर्क दिलं होतं, त्यांच्यापैकी कोणीच मला सांगितलं नाही. हिंदू महासभा, या हिंदू महासभाचा पण विरोध केला होता. हिंदू महासभाने पण विरोध केला याचा.
आणि त्याच्या व्यतिरिक्त हे सगळे जे आहे हे सगळ्या पक्षांनी जे आहे जे आहे मुस्लिम लीग, कम्युनिस्ट पार्टी, येस स्वराज पार्टी जी बनली होती, लक्षात ठेवा स्वराज पार्टी संपुष्टात आली होती 1930 मध्ये. 1925 नंतर स्वराज पार्टीचा एंड मी तुम्हाला सांगितलं नाही. स्वराज पार्टी चित्तरंजन दासची डेथ होऊन जाते 1925 ला आणि त्याच्यानंतर हळूहळू हा पार्टी संपायला जाते. 1930 पर्यंत चिटपूट राहते ही पार्टी. 1900 जे सायमन आला होता 1928 ला, त्यावेळेस स्वराज पार्टी पण त्याचा विरोध करत होती. तर हे विरोध करणारे पक्ष आहे. विरोध करणारे पक्ष क्लिअर आहेत सगळ्यांना, याच्यामध्ये काही डाऊट? येस. किसान मजदूर पार्टी पण आहे. एक किसान मजदूर पार्टी आहे, त्यांनी पण विरोध केला होता, लक्षात ठेवून घ्या. किसान मजदूर पार्टी यांनी पण विरोध केला होता. याच्यापर्यंत कोण काही डाऊट कोणाला? ये सायमन गोबॅकचे नारे वगैरे लागले होते, ते समोर जाऊच आपण, त्याच्यामध्ये बघू आपण. पहिले हे सगळे पक्ष बघून घेऊ, कोणते कोणते पक्षांनी विरोध केला होता. याच्यामध्ये काही डाऊट कोणाला? बर. आता काही पार्टी अशा होत्या, हे विरोध करणारे पक्ष आहेत, काही पार्टी अशा होते समर्थनामध्ये होते. काही पार्टी समर्थनामध्ये होते. येस, युनियनिस्ट पार्टी. युनियनिस्ट पार्टी कुठली आहे? युनियनिस्ट पार्टी कुठली आहे? पंजाबची आहे. पंजाब मधले जे जमीनदार होते त्यांची ही पार्टी आहे युनियनिस्ट पार्टी. शेतकरी पण याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते. या पार्टीने विरोध केला, या समर्थन दिलं आहे. मद्रासची एक पार्टी आहे, काय नाव आहे? जस्टिस पार्टी. मद्रासची आहे ही, मद्रास प्रांताची आहे. मद्रासमध्ये जे आहे यांनीच जिंकले होते निवडणुका. येस, जस्टिस पार्टी. त्याच्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, मुस्लिम लीग. आता तुम्हाला जर मुस्लिम लीग काय झालं, तुम्ही तिकडे लिहिलं मुस्लिम लीग. अरे बाबा, मुस्लिम लीग मध्ये एक गट होता, ज्याचं नाव होतं शफी, मोहम्मद शफीचा जो गट होता, मोहम्मद शफी गट जो होता, मोहम्मद शफीचा जो गुट होता, हा मोहम्मद शफी गट जो आहे हा समर्थन करणार होता सायमनला. विरोधी गट पण आहे. विरोधी गट जे आहे मुस्लिम लीगचा, तो आहे मोहम्मद अली जिन्नाचा गट आहे. लक्षात, मोहम्मद अली जिन्नाचा गट जो आहे तो विरोधी आहे. तर एका मुस्लिम लीग मध्ये दोन पक्ष बनले होते. ठीक आहे, मोहम्मद अली जिन्ना आणि शफी गट. ठीक आहे, लक्षात ठेवा. आता सर्वात इम्पॉर्टंट, द मोस्ट इम्पॉर्टंट, डिप्रेस्ड क्लासेस. ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लास मिशन. डिप्रेस्ड क्लास मधले महान नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आहे त्यांनी सायमनला सपोर्ट केलं होतं. सो यू विल टेल की भाई बाबासाहेब आंबेडकरांनी कसं काय सपोर्ट केलं? काँग्रेसचंच म्हणणं होतं ना, काँग्रेसचंच म्हणणं होतं की 10 वर्षानंतर एक आयोग आला पाहिजे, त्या आयोग जे आहे समीक्षा करेल. तर हा आयोग येऊन कशाला राहिला आहे? अरे हा तर समीक्षा करणारा येऊन चांगल्या गोष्टीसाठी आहे. 1919चा जो कायदा आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी येऊन राहिला आहे की नेमकं तो कितपर्यंत सक्सेसफुल आहे भारतामध्ये, कितपर्यंत लोकांपर्यंत पोहोचलेला आहे, लोकांना खरंच अधिकार भेटलेले आहेत की नाही भेटलेले आहेत या कायद्याच्या अंतर्गत, त्याचा अभ्यास करण्यासाठी हा कायदा इथे हे लोक इथे येऊन राहिले आहे. याच्यात प्रॉब्लेम काय आहे? एकही भारतीय नाही आहे ना, एकही भारतीय नाही आहे हेच म्हणणं आहे. ठीक आहे बा, एकही भारतीय नाही आहे, ठीक आहे, काही हरकत नाही. तुम्ही एकही भारतीय नाही म्हणून त्याचा विरोध करून राहिले. अरे पण त्याची रिपोर्ट तर ऐकून घ्या. तो रिपोर्ट काय बनवणार आहे, त्याच्या रिपोर्टमध्ये काय काय प्रॉब्लेम्स आहेत का, त्याची रिपोर्ट अजून आली नाही, तो फिरूनच राहिला आहे. त्याची रिपोर्टचा काही आपल्याला पता नाही आहे की त्यांनी काही चांगल्या गोष्टी लिहिल्या असतील. कदाचित तो काही चांगलं सांगेल आपल्यासाठी, कदाचित तो काही आपल्याला जास्त अधिकार देईल, कदाचित तो आपल्याला आपल्याबद्दल सांगेल की अजून चांगलं यांना अजून ह्या कायद्याबरोबर नाही, अजून काहीतरी नवीन याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशन केलं पाहिजे. तर याची रिपोर्ट तर ऐकून घ्या तुम्ही. आणि प्रॉब्लेम्स जेव्हापर्यंत तुम्ही जाऊन सांगाल नाही सायमनपर्यंत, तर त्या राणीपर्यंत पोहोचतील कसे काय प्रॉब्लेम्स, त्या इंग्लंडला पोहोचतील कसे काय? म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सायमन कमिशनचा सपोर्ट केला होता. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहे बॉम्बेला जे सायमन कमिशनची जी समिती होती, त्या सायमन कमिशनच्या समितीमध्ये ते सदस्य पण होते, हे पण लक्षात ठेवा. सो सायमन गो बॅकचा नारा पूर्ण भारतीयांनी दिला असं लिहिलेलं असतं पुस्तकामध्ये. पूर्ण भारतीयांनी नाही दिला. तर काँग्रेस हा भारताचा मोठा पक्ष होता आणि काँग्रेस हा मोठा पक्ष असल्यामुळे त्यांनी सपोर्ट केलं की काँग्रेस गो बॅक, हमारा एक भी आदमी नहीं है तुम्हारे अंदर में. आता त्यांना भारतीयच पाहिजे होता ना, आणि भारतीय असतात तर त्यांनी काय हे सर्व पार्ट्यांना काय खरंच म्हणजे विचारलं असतं की तुम्ही तुमचा सदस्य ठेवा, आणि त्यांनी स्वतःचे सदस्य ठेवून टाकले असते काँग्रेसने.
म्हणून जो आहे या प्रॉब्लेमसाठी, या सगळ्या गोष्टींसाठी यांनी सपोर्ट केला सायमनचं. तर सायमनचे सपोर्टर आणि सायमनचे विरोध पक्ष हे आपण सर्व बघितले. याच्यामध्ये काही डाऊट आहे तर तुम्ही मला आता विचारू शकता. प्रशांत, तुम्ही जे द्विदल शासन पद्धत सांगून राहिले ना, ते जे आहे ना ते तुम्ही रॉबर्ट क्लाइव्हचं सांगून राहिले. रॉबर्ट क्लाइव्ह, तुम्ही रॉबर्ट क्लाइव्हची जी गोष्ट आहे ना ती सांगून राहिले आहेत प्रशांत. रॉबर्ट क्लाइव्हच्या काळातलं द्विशासन ते वेगळं आहे. ते कलकत्तामध्ये, बंगालमध्ये लागू झालं. येस, यू आर करेक्ट वैभव, यू आर राईट. तुमचं बरोबर आहे. हे जे मी तुम्हाला द्विदल शासन पद्धत सांगितली त्याला डायरकी म्हणतात. डायरकी 1919 ला डायरकी लागू झाली. ठीक आहे. इंग्लिश शब्द पण तुम्हाला दिले. इंग्लिश शब्द अजून ॲक्युरेट तुम्हाला समजायला. डायरकी म्हणतात. ठीक आहे. परत सांगतोय, प्रशांत जे तुम्ही लिहिलेलं आहे ते बंगालचं आहे. बंगाल द्विदल शासन पद्धतीचं आहे. त्याच्या 1919 कायद्याचा काही त्याचा संबंध नाही. ठीक आहे. बरं, आता याच्यामध्ये काही डाऊट कोणाला? बरं, आता पुढे जायचं. करेक्ट, ते मीर जाफरवाला आहे. यू आर राईट, बरोबर आहे. हे मी काही तारीख सांगून राहिलं. तारीख हे नोट डाऊन करून घ्या. 8 नोव्हेंबर 1927 ला गठन झालेलं आहे सायमनचं गठन. त्याच्यानंतर फेब्रुवारी 3 फेब्रुवारी 1928 3 फेब्रुवारी 1928 भारतात आगमन. भारतात आगमन आहे सायमन कमिशनचं. भारतात आगमन 3 फेब्रुवारी 1928. त्याच्यानंतर 30 नोव्हेंबर 1930 ला सायमननी आपली अहवाल बनवला. सायमनचा अहवाल जो आहे त्याला सायमन रिपोर्ट म्हणतात. सायमन रिपोर्टचा अहवाल. ठीक आहे सर, हे डेट्स खूप इम्पॉर्टंट आहे. हे डेट्स थोडेसे नोट डाऊन करून थोडंसं करेक्शन आहे याच्यामध्ये. 27 मिनिट आहे. 27 मिनिट. सो एका मोठामोठी तुम्ही हे लक्षात ठेवलं तरी तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. 1927 ला गठन झालेलं आहे. 1928 ला भारतात आगमन आहे. 1930 ला. आता तुम्हाला सायमन कमिशनचा आयडिया आलेला आहे की सायमन कमिशन काय आहे आणि कशासाठी आलेलं आहे आणि नेमकं काय. व्हेरी गुड. आता सायमन बघा, सर्वात पहिले सायमन जेव्हा आला तेव्हा तो पोहोचला बॉम्बेला. आणि जसा तो बॉम्बेला आला त्याला इमिडिएटली तिथल्या लोकांनी मोठ्या प्रमाणात काय दाखवले? काळे झेंडे दाखवले. काळे झेंडे दाखवले आणि नारा दिला, सायमन गो बॅक. सायमन गो बॅकचा नारा स्टार्ट झाला. बॉम्बेला तो पोहोचला. बॉम्बे नंतर फिर वो आगे कहाँ गया? वो आगे गया दिल्ली. सायमन कमिशन पुढे जे आहे दिल्लीला गेला. दिल्लीला त्याला असं वाटलं की बा केंद्रीय विधानमंडळाचे लोक ते आपलं स्वागत करतील, पण एवढा विरोध होत असल्यामुळे त्याचा कोणी स्वागतही नाही केलं. तर दिल्लीमध्ये पण त्याचा जवळपास पूर्ण विरोधच झाला. ठीक आहे. एवढा काही खास त्याला म्हणजे समर्थन नाही. सो भारतीयांना सवयच आहे ना. भारतीयांची बघा, बरेचसे आपल्या देशातले बरेचसे लोक असं आहेत की जाणून घ्यायचं नाही नेमकं कशासाठी आलेलं आहे. चलो काळे झेंडे. अरे विरोध करायचा म्हणजे करायचा. अरे विरोध करायचा म्हणून करायचा, दंगली करायच्या म्हणून करायच्या म्हणजे काय? याचा काही अर्थच नाही आहे. अरे कोणी एकाने म्हटलं की नाही हा प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम. अरे थोडंसं स्वतः पण समजून घ्यायचं की कशासाठी हा आलेला आहे, काय आलेला आहे. असा विरोध करायला लागले लोक की विचारूच नाही. जिकडे तिकडे विरोधच विरोध, जिकडे तिकडे विरोधच विरोध. अरे पण तू आला कशासाठी, काय आहे, कोणाला विचारलं? विरोध का बरं होऊन राहिला तेही माहीत नाही राहत बरेचशा लोकांना. ठीक आहे. विरोध का बरं होऊन राहिला काय तेही बऱ्याचशा लोकांना लोक उतरून जातात कोणी म्हटलं म्हणून. ठीक आहे. तर हीच परिस्थिती या वेळेसही होती. ठीक आहे. त्याच्यानंतर तो पोचला लाहोरला पोचला. लाहोर. ठीक आहे. लाहोरला तो पोचलेला आहे
आणि लाहोरमध्ये पण त्यांचा जो आहे विरोध, जबरदस्त विरोध चालू आहे. ठीक आहे, लाहोरमध्ये पण त्यांचा जबरदस्त विरोध चालू आहे, लक्षात ठेवा. आणि लाहोरमध्ये जे आहे त्याचे विरोध करणारे जे आहेत ते मोठे नेते आहेत. तिथे काँग्रेसचे मोठे नेते कोण आहेत? ते लाला लाजपत राय. लाला लाजपत राय हे मोठे नेते आहेत आणि ते जे आहे ते तिथे विरोध करतात. ते वयोवृद्ध आहेत. ठीक आहे, 1928ची गोष्ट आहे. आणि ते नौजवान सभाचे सदस्य जे आहेत, नौजवान सभाबद्दल आपण वाचूच. नौजवान सभा येणारच आता काही दिवसामध्ये, नौजवान सभा येणार जेव्हा आपण क्रांतिकारींचा दुसरा टप्पा आपण जेव्हा वाचू. पहिला टप्पा आपला संपलेला आहे क्रांतिकारींचा. तो नौजवान सभाचे जेव्हा जे सदस्य आहेत त्यांच्यासोबत मिळून हे लाला लाजपत राय विरोध करत असतात आणि विरोध करत होते. सायमनचा विरोध करत होते. त्यावेळेस एक पोलीस अधिकारी, सहाय्यक अधीक्षक होते ते सॉन्डर्स. काय नाव आहे त्यांचं? सॉन्डर्स. येस, या सॉन्डर्सनी लाठी हल्ला करण्याचा, लाठी चार्ज करण्याचा आदेश दिला आणि जबरदस्त तिथे लाठी हल्ला झाला आणि लाला लाजपत राय यांना खूप लाठ्या म्हणजे त्यांना बसल्या आणि त्याच्यामुळे जे आहे त्यांना लाठी बसल्यामुळे जे आहे 1 महिन्यानंतर लाला लाजपत रायची मृत्यू झालेली आहे, डेथ झालेली आहे. आणि तुम्हाला पुढे माहितीच आहे मग सॉन्डर्सचा जो आहे कत्ल करण्याचा प्रयत्न, मर्डर करण्याचा प्रयत्न भगतसिंग यांनी केला. सो हे सर्व आपण बघूच अजून पुढे क्रांतिकारी चळवळीमध्ये. लाला लाजपत रायचा जे आहे त्या लाठीचार्जमध्ये डेथ झालेली आहे. ठीक आहे, आणि हे जे आहे पंजाबचे शेर ज्यांना म्हटलं जाते, लाला लाजपत राय यांची तिथे डेथ झालेली आहे बिकॉज ऑफ दिस. ठीक आहे, मग पुढे जे आहे मग हा पुढे जो आहे समोर येत राहतो सगळीकडे जे आहे. लखनौला जातो, लखनौला जातो हा, लखनौला, आणि मग कलकत्ताला जातो, ढाकाला जातो, बरेचशा ठिकाणी जो आहे भ्रमण करतो. ठीक आहे, बऱ्याचशा ठिकाणी हा भ्रमण करतो. ठीक आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याला जे आहे, या सायमन कमिशनला जे आहे, सायमनला जे आहे एवढं प्रेशर केलं होतं की भाई तुम पूरा भारत का भ्रमण तो करो. सायमननी 2 वेळा भारत भ्रमण केला आहे, लक्षात ठेवा. सायमननी 2 चक्कर मारलेले आहे, पूर्ण भारताचे पूर्ण चक्कर 2 वेळा मारले आहे, जस्ट बिकॉज ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अरे आप परिस्थिती का जायजा तो लो, जाकर देखो तो क्या है हमारे देश के अंदर में. तर ज्या वेळेस एवढा प्रेशराईज म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सांगण्यावरून जे आहे त्यांनी 2 वेळा जे आहे भारताचं भ्रमण केलं आणि जे आहे पूर्ण करून जे आहे त्यांनी आपला रिपोर्ट जो आहे, रिपोर्ट 1930ला ती रिपोर्ट सादर केली, ज्याला आपण सायमनची रिपोर्ट म्हणतो, सायमनचा अहवाल म्हणतो. आपण सहसा करतो काय, आपण कसा अभ्यास करतो, आपण अभ्यास करताना फक्त सायमन रिपोर्ट 1930ला सादर झालं, पण रिपोर्टमध्ये काय कधी बघत नाही. हां, नेहरू रिपोर्ट 1928 झालं, नेहरू रिपोर्ट काम बनली झालं. तर आपण काय करतो, सहसा वन लाईनरकडे चालला जातो आणि त्याच्यामुळे गडबड होऊन जाते. सो आपला म्हणजे आपली सवय असते ना तशी, आपली सवय आहे तशी, आपल्याला सवय लागलेली असते, म्हणून आपण त्याच्या प्रयत्नाकडे चाललो जातो. आपल्याला ही रिपोर्ट पण बघायची आहे. सायमन रिपोर्ट जी अहवाल सादर केली त्याच्यामध्ये नेमकं काय होतं ते आपण समजून घेऊ. पण पहिले हा जो मामला आहे लखनौला गेल्यानंतर, तिथे लखनौला जे आहे 2 लोक त्याचे विरोध करून राहिले आहेत. लखनौला विरोध करणारे जे व्यक्ती आहेत त्यांचं नाव आहे जवाहरलाल नेहरू. हे विरोध करून राहिले आहेत आणि त्यांच्यासोबत आहे गोविंद वल्लभ पंत. ठीक आहे, लखनौला विरोध करणारे जे लोक आहेत ते आहेत, लखनौला जे विरोध करणारे जवाहरलाल नेहरू आणि गोविंद वल्लभ पंत. गोविंद वल्लभ पंत हे 2 लोक जे आहेत तिथे विरोध करून राहिले. गोविंद वल्लभ पंत तेच आहेत जे उत्तर प्रदेश जे आहे, उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री बनले होते. स्वतंत्रता प्राप्त झाल्यानंतर उत्तर प्रदेशचे हे पहिले मुख्यमंत्री होते गोविंद वल्लभ पंत. तर हे आहे पूर्ण सायमन कमिशन. एनी डाऊट्स इन सायमन कमिशन? हो, ते सांगेलच ना, दिल्ली प्रपोजल, मुस्लिम लीगचं सगळं सांगेल. थोडं थांबा, अजून वेळ आहे त्याला, येईल ते. इथपर्यंत काय डाऊट? सगळ्यांनी कमेंट करायचं, सर्वांनी कमेंट करायचं, असं चुपचाप बसून नाही राहायचं, थोडंसं हातपाय हलवायचे, काय नाही होत, खोटं नाही दुखत. सो आपण आता सायमन कमिशनची रिपोर्ट जी आहे ती आपण वाचतो. ठीक आहे, सायमन कमिशनची रिपोर्ट. खूप प्रश्न आलेले आहेत सायमन कमिशनमध्ये, खूप सारे प्रश्न, अनेकदा प्रश्न. द्विदल शासन पद्धत, डायरकी रद्द करा, रद्द करा. ही द्विदल शासन पद्धत जी डायरकी लावलेली आहे 1919च्या कायद्यामध्ये, त्याला रद्द करून टाका. सायमन कमिशनची रिपोर्टचा हा पहिला पॉइंट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. भारतामध्ये
डोमिनियन स्टेटसचा दर्जा, डोमिनियन स्टेटसचा दर्जा द्या. आणि डोमिनियन स्टेटस काय आहे? डोमिनियन स्टेटसच्या अंतर्गत व्हाईसरॉयला जास्त पॉवर द्या, व्हाईसरॉयचे पॉवर वाढवा. आम्ही आज सायमन कमिशन आम्ही आज फिरून राहिलो आहे भारतामध्ये आणि आम्हाला जिकडे तिकडे विरोध करून राहिले आहेत हे लोक आणि पूर्ण उधम करून ठेवलेलं आहे. आम्ही काही करू शकून नाही राहिलो आहे, कारण काम नाही करू शकून राहिलो आहे. म्हणून व्हाईसरॉयचे पॉवर वाढवा. व्हाईसरॉयला जवळ जास्त पॉवर असतं तर आज एवढा प्रॉब्लेम झाला नसता. व्हाईसरॉयचे पॉवर वाढवा. डोमिनियन स्टेटस द्या. डोमिनियन स्टेटस म्हणजे काय? मॅक्सिमम केंद्रमध्ये आणि प्रांतांमध्ये, केंद्र प्रांत जे आहेत प्रांतामध्ये भारतीयांना ठेवा, भारतीयांना तिथे द्या अधिकार. आणि केंद्रामध्ये यांचा डोमिनियन स्टेटस कसं आहे? डोमिनियन केंद्रामध्ये मॅक्सिमम गोष्टी सगळं इंग्रजांच्या हातात. म्हणजे काय? एक्झॅक्टली काय? अरे वित्तमंत्री तुमचा, गृहमंत्री तुमचा, शिक्षण मंत्री तुमचा, डिफेन्स मिनिस्टर तुमचा, बाकी सगळे जे वरचे जे आहेत सगळं कॅबिनेट सगळं इंग्रजांचं, बाकी सगळं खालचं वगैरे भारतीयांच्या हातात तुम्ही देते. डोमिनियन स्टेटसची गोष्ट केलेली आहे. इज दिस क्लिअर? डोमिनियन स्टेटस समजलेलं आहे सगळ्यांना. नेक्स्ट काय? बॉम्बे प्रांतातून सिंध प्रांतला वेगळे करा. सिंध प्रांत को अलग कर दो. बॉम्बे प्रांतातून सिंध प्रांताला वेगळे करा. अजून काय? ब्रह्मदेश भारतातून वेगळं करा. ब्रह्मदेश सगळ्यांना माहिती आहे ना, म्यानमार, त्याला बर्मा म्हणायचे, त्याचं जुनं नाव बर्मा आहे. ब्रह्मदेशाला भारतातून वेगळं करा. त्याच्यानंतर अजून काय? सुप्रीम कोर्टची स्थापना करा. सुप्रीम कोर्ट होतं का? सुप्रीम कोर्ट तर 1935 आहे, बरोबर आहे, आपण बघितलं होतं, आपण इकॉनॉमिक्समध्ये बघतोच. सुप्रीम कोर्टची स्थापना करा. म्हणजे कोर्ट नव्हते का? कोर्ट होते, ते हायकोर्ट होते, सुप्रीम कोर्ट होते. सुप्रीम कोर्टाची स्थापना करा. तर हे काही बारीक पॉईंट्स आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत नेहरू रिपोर्टचे सगळे. तर हे काही अजून काही आहे का सुटलेलं बघून घेतो मी. ठीक आहे, सिंधला वेगळं करा. ठीक आहे, येस. आता अजून एक सर्वात महत्त्वाचं पॉईंट, जो कोणता नवीन कायदा बनेल, आता नवीन कायदा बनवायचा आहे ना 10 वर्षानंतर, परत तो कायदा बदलायचा आहे. कोणता कायदा बदलायचा आहे? 1919चा कायदा बदलायचा आहे, नवीन कायदा बनवायचा 10 वर्षानंतर. तो जो नवीन कायदा असेल त्या नवीन कायद्याचा समीक्षा करण्यासाठी परत 10 वर्षानंतर एक आयोगाचं गठन करायचं. म्हणजे आता हे रिपोर्ट जी आहे नेहरू रिपोर्टच्या अनुसार मग एक कायदा बनेल. 1935चा कायदा बनला, तो नेहरू रिपोर्टच्या आधारावर होता, सायमन कमिशनच्या रिपोर्टवर आधारावरही होता. ठीक आहे, तो जो कायदा बनेल त्या कायद्याचा समीक्षा करण्यासाठी परत 10 वर्षानंतर एक आयोग आला पाहिजे. ते हे सर्व पॉईंट सायमन कमिशन सांगत असतो. सो इज दिस क्लिअर? याच्यामध्ये काही डाऊट आहे कोणाला? सायमन कमिशन रिपोर्ट काय डाऊट कोणाला? तो एक सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट तुम्हाला सांगून देतो. याच्यातला एक पॉईंट राहिलेला आहे फक्त. तो एक पॉईंट आहे, संघ बनवा आणि संघीय शासन तयार. त्यांनी संघ बनवण्याची गोष्ट केली. भारताला एक संघ बनवा. संघामध्ये तुम्हाला माहितच आहे काय असतं. संघामध्ये तुम्हाला माहितच आहे काय काय असतं. तर संघामध्ये जे आहे राज्य असेल, केंद्र असेल, ठीक आहे, केंद्र आणि राज्यांना मिळून संघ बनेल. परंतु आता इथे राजे पण आहेत, संस्थानिके जे आहेत त्या सगळ्यांना मिळून एक संघ बनवा, भारत संघ बनवा. पॉवर कोणाला द्या? व्हाईसरॉयला द्या. डोमिनियन स्टेटस ठेवा. डोमिनियन स्टेटस काय आहे? मॅक्सिमम पॉवर, सर्व पॉवर इंग्रजांच्या हातामध्ये. ठीक आहे, व्हाईसरॉयच्या जवळ जास्त पॉवर द्या आणि प्रांतांचे जे आहेत अधिकार ते तिथे जे आहे भारतीयांच्या हातात द्या. तर अशा पद्धतीने हे पूर्ण नेहरू रिपोर्ट, सायमन रिपोर्ट, दिस इज सायमन रिपोर्ट. ही झाली पूर्ण सायमनची रिपोर्ट. याच्यात कोणाला काही शंका असेल तर तो विचारू शकतो. व्हेरी गुड. चला, सायमननी आपली रिपोर्ट दिली. सायमननी सगळं सांगितलं की असं असं आहे. सायमनचा अहवाल आला. आता मित्रांनो, भारताची जी सर्वात मोठा पक्ष आहे इंडियन नॅशनल काँग्रेसने या सायमन रिपोर्टचा, सायमन कमिशनचा विरोध केला. पण आता तुम्ही बघा, हा सायमन कमिशन किती सारे गोष्टी, नवीन गोष्टी सांगून राहिल्या. त्याची रिपोर्ट काय आहे नेमकी ती आपल्याला समोर आलेली आहे, स्पष्ट आलेली आहे. त्याचं काय सांगू इच्छितो आणि नेमकं काय काय आहे त्याच्यामधले प्रोव्हिजन्स. बरेचसे प्रोव्हिजन्स, सायमन कमिशनचे बरेचसे प्रोव्हिजन्स 1935चा भारत सरकार अधिनियममध्ये आपल्याला बघायला भेटतात. सो सायमन कमिशनची ही रिपोर्ट बघा किती इम्पॉर्टंट आपल्याला बघायला भेटते.
आता सायमन कमिशनचा रिपोर्टचा पण विरोध सुरू झाला. विरोध करतीलच, कारण की स्वराज्य तर आहे नाही, स्वतंत्रता आहे नाही, ठीक आहे. डोमिनियन स्टेटसची गोष्ट केलेली आहे, बरेचसे पॉवर्स अजूनही इंग्रजांच्या हातात आहे. सो आता याचा विरोध सुरू होतो आणि काँग्रेस राऊंड टेबल कॉन्फरन्सची गोष्ट करते, गोलमेज परिषदची गोष्ट करते. राऊंड टेबल कॉन्फरन्सची गोष्ट जी आहे काँग्रेसने केलेली आहे. राऊंड टेबल कॉन्फरन्स, बघा सगळे डिमांड्स काँग्रेसचेच आहेत, लक्षात ठेवा, ठीक आहे. नो डाऊट, नो डाऊट, ठीक आहे, बरोबर आहे. त्यावेळेस जे आहे म्हणजे जे यावेळेस जे आहे इर्विन आहे, इर्विन आहे, व्हाईसरॉय आहे इर्विन, ठीक आहे. आणि बर्कन हेड जो आहे, बर्कन हेड जो आहे हा भारत सचिव आहे. भारत सचिव म्हणजे माहिती आहे सगळ्यांना, भारत मंत्रीची पोस्ट सांगितली होती मी तुम्हाला. भारत मंत्री 1858 पासून भारत मंत्री असेल भारताला सांभाळणार, बरोबर. तर हा जो बर्कन हेड आहे हा इर्विन आहे. हे लोक जे आहे राऊंड टेबल कॉन्फरन्ससाठी यांना परमिशन पण देतात. येस, परमिशन मिळवून घेतात. राऊंड टेबल कॉन्फरन्सेस का बरं, याला समजून घ्या. याच्यामध्ये 2 टाईपचे टेबल असतात. एक असतो स्क्वेअर टेबल, सगळ्यांना माहिती आहे काय असतं स्क्वेअर टेबलमध्ये लोक इकडे बसतात, बरोबर आहे. स्क्वेअर टेबलमध्ये लोक इकडे बसतात आणि बॉस कोण असतो, बॉस इकडे बसलेला असतो, बॉस या टेबलवर बसतो, याला स्क्वेअर टेबल म्हणतात. राऊंड टेबलमध्ये काय असतं, राऊंड टेबलमध्ये सगळे सोबत बसलेले असतात आणि ही समानता आहे. म्हणून राऊंड टेबल कॉन्फरन्सची डिमांड आहे काँग्रेसने, म्हणून राऊंड टेबल कॉन्फरन्सची डिमांड केलेली आहे. सो इज दिस क्लिअर राऊंड टेबल कॉन्फरन्स. आता राऊंड टेबल कॉन्फरन्स आपण उद्या वाचणार आहोत, राऊंड टेबल कॉन्फरन्स. पण आता आपण अजून एक मोठी गोष्ट आता आपण स्टार्ट करणार आहोत. या इथपर्यंत काही कोणाला काही प्रश्न आहेत त्यांनी विचारावं मला. ठीक, काय रिपीट करू रजत, काय हवं आहे तुला, कोणता टॉपिक रिपीट करायचा आहे? रिपोर्टला, बरं, रिपोर्टला रिपीट करून देतोय मी. सायमन कमिशनची रिपोर्ट परत एक वेळा सांगतोय. सायमन कमिशननी आपल्या रिपोर्टमध्ये आपला अहवाल, सायमन कमिशनचा अहवाल 1930ला सादर केला, सर्वात पहिला. ठीक आहे, म्हणजे सायमननी आपली रिपोर्ट 2 वर्षानंतर सादर केली, पहिला. सायमन आपल्या रिपोर्टमध्ये म्हणतो द्विदल शासन पद्धत जे प्रांतांमध्ये लागू आहे त्याला रद्द करावे आणि भारतीयांना डोमिनियन स्टेटसचा दर्जा द्यावा. डोमिनियन स्टेटस काय? डोमिनियन स्टेटस म्हणजे एक प्रकारचे अधिकार जे आहेत खाली असतील भारतीय आणि वरती जे अधिकार आहेत ते इंग्रजांच्या हातात असतील, त्याला डोमिनियन स्टेटस, डॉमिनियन स्टेटस. सो व्हाईसरॉयला अजून पॉवर द्यावं हे पण त्याचं म्हणणं होतं. त्याच्यानंतर त्याचं म्हणणं होतं की बॉम्बे प्रांतातून सिंधला वेगळं करावं आणि सिंधला पण वेगळं प्रांत बनवावं. ओडिशाला पण जे आहे वेगळं प्रांत राज्याचा दर्जा भेटला पाहिजे असं पण त्याचं म्हणणं होतं. कदाचित मी ते सांगितलं नाही तुम्हाला. ओडिशाला पण त्याचं म्हणणं होतं की वेगळं जे आहे वेगळा दर्जा भेटला पाहिजे. त्याचं म्हणणं होतं की ब्रह्मदेशाला जे आहे बर्माला भारतातून वेगळे करण्यात यावं. यांचं म्हणणं रिपोर्टमध्ये असं होतं की सुप्रीम कोर्टाची स्थापना करण्यात यावी. त्यांचं म्हणणं असं होतं की भारताला एक संघामध्ये जे आहे टाकावं, एक संघ बनला पाहिजे भारताला. ठीक आहे, संघ बनेल तर तुम्हाला माहीतच आहे मग काय होतं. संघ जेव्हा बनतो तर संघाची जी परिस्थिती आहे, संघीय शासन निर्माण करणं हे त्याचं पूर्ण म्हणणं. दिस इज व्हॉट अबाउट सायमन कमिशन. ठीक आहे, आणि जो कोणता कायदा बनेल आता नवीन कायदा, त्या नवीन कायद्याचं परत अभ्यास करण्यासाठी 10 वर्षानंतर एक समिती यावी, जसं आम्ही आलेलो आहे सेम दॅट टाईप. सो हे आहे सायमन ची रिपोर्ट. डाऊट्स? डन. सो आता सायमन गो बॅक चा नारा सुरू होता. सायमन गो बॅक. बरं ठीक आहे, सायमन गो बॅक. सायमनला तर परत नाही जाऊ देत, सायमन तर पूर्ण भारत भ्रमण करेल. पण असं करा, तुम्ही पण एक रिपोर्ट बनवा. असं करा, तुम्ही स्वतःचा एक रिपोर्ट बनवून आम्हाला द्या. तुम्ही स्वतःची एक रिपोर्ट सांगा, तुम्हाला काय पाहिजे. तुम्ही कोण? तुम्ही सर्व भारतीय. तुम्ही सर्व भारतीय एकत्र या आणि स्वतःची एक रिपोर्ट बनवा. येस, दॅट इज कॉल्ड ॲज नेहरू रिपोर्ट. त्यालाच म्हणतात नेहरू रिपोर्ट म्हणतात त्याला. नेहरू रिपोर्ट 1928. अब सब भारत की पार्टियां जितनी भी है सब एक हो जाओ, सर्व एक व्हा आणि तुम्ही रिपोर्ट बनवा तुमची आणि आम्हाला सादर करा तुमचा अहवाल. आम्ही बघू तुमच्या रिपोर्टमध्ये काय खास आहे आणि काय खास नाही आहे. म्हणून दिल्लीला एक सर्वदलीय बैठक होते. सर्वदलीय बैठक 1928ला एक सर्व बैठक होती, सर्वदलीय. कोणी दिलेलं आहे यांना आव्हान? कोणी दिलेलं आहे?
आव्हान दिलेलं आहे इर्विन आणि बर्कनहेड. बर्कनहेड कोण आहे आता सांगितलं तुम्हाला. बर्कनहेड भारत सचिव आहे. भारत सचिव, ठीक आहे, म्हणजे भारत मंत्री तोच बर्कनहेड. तुम्हाला मागच्या क्लासेसमध्ये तुम्ही बघाल तर तुम्हाला समजेल. इर्विन, व्हाईसरॉय, बर्कनहेड यांनी तुम्हाला चॅलेंज दिलेला आहे, तुम बनाओ अपनी रिपोर्ट. तर इथे जर दिल्लीला सर्वदलीय बैठक झाली, 1928 ची गोष्ट आहे. या सर्वदलीय बैठकमध्ये टोटल 29 पार्ट्या होत्या, छोट्या मोठ्या. भारताच्या सर्व 29 पार्ट्या जमा झाल्या. आणि तुम्हाला माहीतच आहे की हे म्हणून सायमनचा हे लोक विरोध तर करत होते, पण आता इथे बघा 29 पार्ट्या जमा झाल्या आणि 29 पार्ट्या जमा झाल्या, पण तिथे काहीच त्याचा रिझल्ट निघाला नाही. आणि पूर्ण इथे जे आहे मच्छी बाजारसारखी परिस्थिती निर्माण झाली आणि हे सक्सेसफुलच नाही झालं. हे जे आहे इथे सक्सेसच नाही झालं. म्हणून हे लोक प्लान करतात, चलो फिर मिलते हैं. ये पहली बैठक है, सर्वदलीय बैठक. चलो मिलते हैं. कहाँ मिलते हैं? बॉम्बे में मिलते हैं. तर बॉम्बेमध्ये हे लोक परत मिळतात. पण यावेळेस एवढे सर्व पार्ट्या नसतात, काही मोजके लोक असतात आणि काँग्रेसचे लोक असतात आणि त्याच्यामध्ये अध्यक्षाची निवड. या बॉम्बेला जे लोक भेटतात त्या मीटिंगचे जे अध्यक्ष आहेत, त्या मीटिंगचे अध्यक्ष आहेत एम ए अन्सारी. एम ए अन्सारी अध्यक्ष, लक्षात ठेवा, एम ए अन्सारी अध्यक्ष आहेत. आणि हे एम ए अन्सारी वगैरे यांच्या अध्यक्षतेखाली एक मीटिंग होते बॉम्बेला आणि तेव्हा डिसाइड केले जाते की चलो रिपोर्ट बनाएंगे, एक संविधान बनाएंगे, एक संविधान बनाएंगे. भारत के लिए संविधान बनाने की कोशिश की है यहाँ पर, ठीक है. संविधान याला ब्लूप्रिंट म्हटलेलं आहे. संविधानाचा हे ब्लूप्रिंट आहे. संविधान बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे कोणाच्या अधीन चालतं? हे चालतं मोतीलाल नेहरूच्या अंतर्गत. मोतीलाल नेहरू. म्हणून हे मोतीलाल नेहरूच्या अंतर्गत हे रिपोर्ट बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून मित्रांनो याला नेहरू रिपोर्ट म्हणतात. हा आपला उद्याचा टॉपिक आहे, नेहरू रिपोर्ट, ठीक आहे. हो, सायमन कमिशनला सपोर्ट केलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आहे सायमन कमिशनच्या समक्ष आपले सर्व प्रॉब्लेम्स, डिप्रेस्ड क्लासेसचे जे प्रॉब्लेम्स होते ते त्यांनी ठेवले. आणि त्या डिप्रेस क्लासेसच्या समोर जेव्हा त्यांनी प्रॉब्लेम्स ठेवले तर सायमन कमिशनला पण समजलं होतं आणि कालांतराने हेच प्रॉब्लेम ते राऊंड टेबल कॉन्फरन्सेसमध्ये पण ठेवतात. आणि त्यांच्या या सगळ्या आधारावरच जे आहे, मग तुम्हाला माहिती आहे 1932च्या काळामध्ये मग तो जो आहे अहवाल येतो, ठीक आहे, त्याच्यामध्ये जे आहे एक वेगळे मतदारसंघ जे आहे जे शूद्र आहेत आणि अतिशूद्र आहेत त्यांना जे आहे वेगळे मतदारसंघ प्राप्त होते, डिप्रेस्ड क्लासेस, ठीक आहे. सो हे सर्व आपण उद्या बघणार आहोत. नेहरू रिपोर्टमध्ये हे नेहरू रिपोर्ट स्टार्ट केलेले आहे आपण, ठीक आहे. सो जे आहे आपण हे सर्व पॉईंट्स आपण बघितले. याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट्स असेल तर तुम्ही मला विचारू शकता. याच्यात काही डाऊट्स आहेत कोणाला? आपण उद्या भेटूया. जय भीम, जय भारत. थँक्यू.